सध्या मार्गशीर्ष महिना सुरू झाला असून प्रत्येक घरातल्या गृहिणी आपल्या सौभाग्यासाठी, आपल्या संसारासाठी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं हे व्रत करत असतात. मार्गशीर्ष महिन्यामध्ये देवी लक्ष्मी पृथ्वी तलावर येते अशी धार्मिक श्रद्धासुद्धा आहे. असं म्हटलं जातं की या महिन्यातील एखाद्या गुरुवारी देवी लक्ष्मी त्या व्यक्तीच्या घरी जाते ज्यांचं घर स्वच्छ आणि पवित्र असतं. ज्या कुटुंबामध्ये आनंद आणि चांगले वातावरण असते अशा ठिकाणी देवी लक्ष्मीला जायला आवडते. त्यामुळे अशा दिवसांमध्ये घराची स्वच्छता ही तुम्हाला प्रथम प्राधान्य देऊन करायची आहे. यासोबत तुमच्या घराचे मुख्यद्वार आणि अंगण याशिवाय देवघरासमोर दारामध्ये सुद्धा तुम्हाला रांगोळी काढायची आहे. याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते. तुम्ही देवीच्या आगमनासाठी, तिच्या स्वागतासाठी अशी तयारी करायची आहे. सर्वप्रथम आपला दार स्वच्छ करून घ्यायचा आहे. दारावर पाणी शिंपडून दरवाजा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. यानंतर दारामध्ये रांगोळी काढायची आहे. तुम्हाला जशी जमेल त्या पद्धतीने तुम्ही रांगोळी काढलीत तरीसुद्धा चालणार आहे. मार्गशीर्ष मासातील गुरुवारी घराच्या मुख्य दरवाजावर देवी लक्ष्मीच्या पावलांचे ठसेसुद्धा तुम्हाला काढले पाहिजेत किंवा ते ठसे लावले तरीसुद्धा शुभ मानलं जातं. असं केल्यामुळे धनाची देवी लक्ष्मी आपल्या घरामध्ये वास करते. आता असं सुद्धा सांगितलं जातं की गुरुवारी फरशी पुसू नये किंवा स्त्रियांनी केस धुवू नये. यामुळे आपला गुरुग्रह कमजोर होतो. मग अशा वेळी जर तुम्ही संपूर्ण घर पुसू शकला नाहीत तर किमान ज्या ठिकाणी देवी लक्ष्मीच्या या घटाची किंवा या कलशाची स्थापना करणार आहात त्या ठिकाणची फरशी तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायची आहे. गोमूत्राने, हळदीच्या पाण्याने ही लादी तुम्हाला स्वच्छ करायची आहे आणि मगच त्या ठिकाणी तुम्हाला देवीची पूजा मांडणी करायची आहे. देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी या दिवशी प्रत्येक व्यक्तीने माता लक्ष्मी आणि नारायण यांच्या मूर्तीची विधिवत अशी प्रतिष्ठापना करायची आहे. आणि देवीची सर्वात आवडती गोष्ट म्हणजे खीर तुम्हाला देवीला नैवेद्य म्हणून दाखवायची आहे किंवा दुधापासून बनवलेल्या कोणत्याही पदार्थांचा तुम्ही नैवेद्य दाखवलात तरीसुद्धा चालेल. यासोबतच विष्णूजींना गूळ आणि हरभरा हा सुद्धा अर्पण करायचा आहे. यामुळे दोघांचेही अपार आशीर्वाद तुम्हाला मिळतात. याशिवाय त्यांच्या आशीर्वादाचा वर्षावसुद्धा तुमच्यावर, तुमच्या कुटुंबावर, तुमच्या घरादारावर होत असतो. या दिवशी देवी लक्ष्मीच्या सिंहासनाला तुम्हाला जर शक्य असेल तर आंब्याच्या किंवा आवळ्याच्या पानांनी सजवलं पाहिजे. आता हे शक्य नसेल तर किमान आंब्याची पानं तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ लावू शकता. यामुळे देवी लक्ष्मीचं आगमन तुमच्या घरी व्हायला मदत होते. याशिवाय कलशाची पूजा करून त्यानंतर कलशाची स्थापना तुम्हाला करून घ्यायची आहे. स्थापना केल्यानंतर लक्ष्मीसह भगवान विष्णूची सुद्धा पूजा करायची आहे. हा उपाय केल्यामुळे तुमच्या घरात कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही. मार्गशीर्षच्या गुरुवारी एक गोष्ट तुम्हाला न चुकता करायची आहे आणि ती म्हणजे गुरुवारी एखाद्या गाईला तुम्हाला गूळ आणि हरभऱ्याची डाळ आणि हळद खाऊ घालायची आहे. आता आपण ज्यावेळी पुरणाच्या पोळ्या करतो त्यावेळी त्याच्यामध्ये या सर्व गोष्टींचा समावेश असतो, ज्यामध्ये हरभरा डाळ असते, गूळ असते, हळदसुद्धा असते. जर तुम्हाला शक्य झालं तर पहिल्या गुरुवारी तुम्ही नैवेद्यात पोळीचा नैवेद्य दाखवलात तरीसुद्धा चालेल आणि हाच नैवेद्य तुम्हाला एखाद्या गाईलासुद्धा खाऊ घालायचा आहे. जर गाईला तुम्हाला खाऊ घालणं शक्य नसेल तर अशावेळी एखाद्या कुत्र्याला जरी तुम्ही खाऊ घातलं तरीसुद्धा चालेल. एवढेच नाही तर या दिवशी गाईला तिलकसुद्धा करून तिची पूजा करायची आहे. गाईला ओवाळून तिची पूजा करून मग गाईचं तिलक करा. यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व संकट दूर होतात. याशिवाय या दिवशी मंदिरात किंवा तुमच्या घरात जी तुळस आहे या तुळशीखाली दीपदान तुम्हाला अवश्य करायचं आहे. ज्या पद्धतीने आपण नेहमी देवाजवळ दिवा लावतो किंवा तुळशीजवळ दिवा लावतो त्याच पद्धतीने मार्गशीर्षच्या गुरुवारीसुद्धा तुम्हाला दिवा लावायचा आहे. परंतु हा दिवा तुम्हाला तुपाचा लावायचा आहे. असं केल्यामुळे तुमच्या कुटुंबावर येणारी सर्व आर्थिक संकटं दूर होतात आणि तुम्हाला आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी वेगवेगळे मार्ग आपोआपच सापडू लागतात. काही वेळा कामाच्या गडबडीत किंवा घाईमध्ये तुम्हाला एका जागी बसून या व्रताची, महालक्ष्मी व्रताची कथा वाचणं शक्य होत नाही तर अशा वेळी चिंता करण्याचं कारण नाही. शुद्ध मनाने आणि प्रामाणिकपणे तुमच्या वेळेनुसार तुम्हाला कुठेही या कथेचं पठण केलं तरीसुद्धा चालेल.
मात्र जर तुमच्या मनात अशुद्ध भाव नसेल आणि तुम्ही देवाजवळ जरी बसून या कथेचं पठण केलं तर तुम्हाला काहीही प्राप्त होणार नाही. आणि म्हणूनच म्हणतात की म्हणी नाही भाव आणि देवा मला पाव. त्यामुळे मनात तुमच्या शुद्ध अंतःकरणाने आणि प्रामाणिकपणे तुम्ही देवाची पूजा केलीत तर नक्कीच तुमच्या मनातल्या सर्व मनोकामना पूर्ण होणार आहेत. 13 डिसेंबरपासून सुरू झालेल्या या मार्गशीर्ष महिन्याला अतिशय विशेष असं महत्त्व आहे. 13 तारखेपासून मार्गशीर्ष मासारंभ झाला आहे आणि 14 तारखेला पहिला मार्गशीर्षातला गुरुवार आहे. याशिवाय 28 डिसेंबरचा जो गुरुवार असणार आहे तो अत्यंत खास असणार आहे, कारण या दिवशी गुरुपुष्यामृत योगसुद्धा जुळून आला आहे. त्यामुळे मार्गशीर्षातल्या प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मीच्या व्रतकथेचं पठण करणं अतिशय शुभ मानलं जातं. शिवाय देवीची आरती आणि सहकुटुंब तुम्हाला या देवीच्या व्रतकथा पठणाचा किंवा श्रवणाचा आनंद घ्यायचा आहे. याशिवाय ज्या दिवशी तुम्ही दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करणार आहात त्यावेळी सर्वप्रथम तुम्हाला कलशाला हळदी कुंकू वाहून घ्यायचा आहे. देवीच्या प्रतिमेवर हळदी कुंकू वाहून घ्यायचा आहे. नारळ थोडासा हलवायचा आहे आणि मग हा नारळ उचलून बाजूला ठेवायचा आहे. मग तुम्ही ज्या तांब्यामध्ये कलशामध्ये असलेल्या पाण्याने संपूर्ण घरामध्ये पाणी शिंपडायचं आहे. जे कलशामध्ये पाणी आहे हे पाणी तुमच्या घराच्या 4ही कोपऱ्यांमध्ये तुम्हाला शिंपडायचं आहे. याशिवाय कलशातील पानं प्रत्येक घराच्या कोपऱ्याच्या ठिकाणी एक एक असं ठेवून द्यायचं आहे. जी 5 फळं आहेत ही तुम्ही घरात नैवेद्य म्हणून खाऊ शकता. प्रसाद म्हणून इतरांना वाटलीत तरीसुद्धा चालणार आहे. ज्या दिवशी तुम्ही हे व्रताची मांडणी करता त्या दिवशी जो नारळ तुम्ही वापरणार आहात हाच नारळ तुम्हाला पूर्ण 5 मार्गशीर्ष गुरुवार वापरायचा आहे. आणि शेवटी या नारळ तुम्ही वाहत्या पाण्यात सोडू शकता किंवा एखाद्या देवीच्या मंदिरात जाऊन तिथे देवीची ओटी भरलीत तरीसुद्धा चालणार आहे. अशा पद्धतीने तुम्हाला देवीची आराधना आणि पूजा करायची आहे. नैवेद्यामध्ये मी मगाशी सांगितल्याप्रमाणे खीर चालेल किंवा कोणतेही दुधापासून बनवलेले पदार्थ तुम्ही ठेवू शकता. आता तुमच्याकडे जर श्रीयंत्र नसेल तर पुस्तकामध्ये असलेले श्रीयंत्र अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये जे दिसत आहे त्या पद्धतीने फ्रेम केलेलं मिळतं. असं जरी श्रीयंत्र तुम्ही पूजेमध्ये ठेवलं तरीसुद्धा ते लाभदायक ठरणार आहे. आणि जर तुमच्याकडे श्रीयंत्र जे पंचधातूंचं असतं ते असेल तर ते सुद्धा तुम्ही अवश्य या पूजेमध्ये ठेवू शकता. अशा पद्धतीने साध्या आणि सोप्या पद्धतीने देवीचं पूजन तुम्हाला करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला स्वतः अनुभव येईल मनापासून केलेल्या गोष्टींचा तुम्हाला किती त्याचा फायदा होत आहे ते. मार्गशीर्षच्या गुरुवारी तुम्हाला संध्याकाळी कापूर दिवा लावायचा आहे. आता कापूर दिवा म्हणजे काय? तुम्हाला एखादा छोटासा दिवा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये कापराच्या वड्या ठेवून त्या प्रज्वलित करायच्या आहेत आणि या दिव्याने तुम्हाला देवीची आरती किंवा देवीची ओवाळणी करून घ्यायची आहे. असं केल्यामुळे तुमच्या घरामध्ये असलेली नकारात्मकता पूर्णपणे नष्ट होऊन तुमच्या घरात सकारात्मकता यायला मदत होते. देवीचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतात. कापूर जर तुमच्याकडे भीमसेनी असेल तर अतिशय उत्तम, नसेल तर साधा कापूर घेतलात आणि त्याने ओवाळणी केलीत तरीसुद्धा चालणार आहे. तर मग मंडळी, ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. याशिवाय माहिती आवडली असेल तर कमेंटमध्ये जय लक्ष्मी माता नक्की लिहा. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि सगळ्यांबरोबर शेअरसुद्धा करा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह. हर हर महादेव.